पुण्यात रामनवमी निमित्त एक भव्य आणि संदेश देणारी मिरवणूक पार पडली। सरकार प्रतिष्ठान आणि अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ यांच्या वतीने आयोजित या मिरवणुकीत परंपरा आणि सामाजिक जनजागृतीचा संगम पाहायला मिळाला। मल्हार बानू विवाह सोहळा, श्रीराम रथ भजनी मंडळ आणि पारंपरिक वाद्य पथकांनी मिरवणुकीला खास रंगत आणली। विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा संदेश देत युवक युवतींमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला। या मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला, तर विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले। एकूणच पुण्यातील ही रामनवमी मिरवणूक केवळ उत्सव नसून समाजाला जागरूक करणारा एक ठोस संदेश देणारा उपक्रम ठरलाय। नमस्कार, मी सौ लक्ष्मी मंगेश कदम, हिंदू महिला संघटिका। आज इथे गायरी गावामध्ये श्री रामनवमी उत्सवानिमित्त आम्ही मोठ्या शोभायात्रा करत आहोत। याचा मुख्य देखावा म्हणजे लव जिहाद। महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दिव्य कार्यक्रम आयोजित करत आहोत। त्यानिमित्त आम्ही सर्व पारंपरिक कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि सर्व महिला या पारंपरिक वेशामध्ये इथे उपस्थित आहेत आणि भरपूर संख्येने महिला उपस्थित असतात। मेन हे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे महिलांनी जास्तीत जास्त संघटित व्हावे। इथे कर्नाटकी देखावा, श्रीराम वाद्य पथक आणि लव जिहाद आणि म्हाळसा आणि खंडोबाचा विवाह हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आणि सगळ्यात मेन म्हणजे लव जिहाद साठी महिलांना मुलींपर्यंत ही पोहोचलं पाहिजे, ही आमची जास्तीत जास्त प्रयत्न करतोय। आणि श्रीरामनवमी उत्सव हे फक्त शोभायात्रा नसून पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपण्याचा सुंदर कार्यक्रम आहे। ही संकल्पना आम्हाला सर्व महिलांनी आम्ही बनवलेली आहे। संकल्पना आमच्याला यामध्ये सर्व हिंदू महिला एकत्र येण्यासाठी आम्ही केलेली आहे। या लव जिहादापासून जितक्या लांब राहता येईल राहावे, कारण केरला स्टोरी तुम्ही पाहिलेलीच आहे, त्यात सत्य घटनेवरच आधारित आहे। बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हे काही अफवा आहेत किंवा काय, त्यामुळे हे सत्य घटनेवर आधारित आहे लव स्टोरी।